बाहुबली मधल्या माहेश्मती साम्राज्यापेक्षाही श्रीमंत साम्राज्य भारतात होतं. कोणतं ते सांगतो. आधी एक गोष्ट आहे का, 2018 मध्ये सांगलीच्या वालचंद कॉलेजमध्ये भरपूर विद्यार्थ्यांनी आणि काही प्राण्यांनी ऍडमिशन घेतलं. विद्यार्थ्यांची मैत्री विद्यार्थ्यांशी जुळली आणि प्राण्यांची प्राण्यांशी. अभ्यासापासून पळ काढायला हे सगळे प्राणी एकत्र येऊन कधी डोंगरावर जायचे तर कधी पाण्यात, कधी किल्ल्यावर जायचे तर कधी समुद्रात, तर कधी समुद्रातल्या किल्ल्यावर. यांच्यात मैत्रीपेक्षा रक्ताचं नातं चांगलं बनायला लागलं होतं. पण नेमका आला कोविड आणि हे सगळे वेगळे झाले. कोविड जाता जाता इंजिनिअरिंग संपली. चांगल्या जॉब सोबत कोविड बॅचचे पासआउट हा मानाचा टॅग घेऊन काही प्राणी पुण्यात आले, काही बेंगलोर हैदराबादला गेले, तर काही घरून काम करायला लागले. नातं घट्ट बनलं होतं म्हणून अधूनमधून भेटीगाठी होत होत्या. पण झालं असं की जानेवारी 2023 नंतर हे एकत्रित आलेच नाहीत, भेटलेच नाहीत किंवा सोबत फिरलेच नाहीत. फायनली 2024 आला, योग जुळून आले आणि फिरण्याची जागा ठरली. नमस्कार, मी कौस्तुभ, या प्राणी महासंघाचा एक सदस्य, आणि या कडाक्याच्या उन्हात 3 दिवसांसाठी आम्ही जातोय जगातली एकेकाळची सर्वात संपन्न नगरी सम्राट कृष्णदेवरायांची हम्पी बघायला. आणि आपल्या या सिरीजचं नाव असणार आहे कायराव हम्पी.